2026-27 जो अर्थसंकल्प आपण मांडलाय हा खरं पाहता विकसित सोलापूरकडे वाटचाल करणारा अर्थसंकल्प आहे। याकरिता मी महापौर साहेब आपले त्याचबरोबर सभागृहामध्ये नरेंद्रजी काळे असतील, काही समिती सभापती रणजित चाकोते असतील, उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर आणि आमच्या शहराध्यक्ष रोहित तडवळकर यांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। आपण हा बजेट मांडत असताना समाजातील सर्व घटकांना या ठिकाणी सामावून घेऊन सर्वांना न्याय देण्याचं जे काम केलंय, त्याचबरोबर तरुण असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील या व त्याचबरोबर सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानणारा अर्थसंकल्प आपण या ठिकाणी आज मांडला, याकरिता आपले मी आभार मानतो। आणि हा अर्थसंकल्प मांडत असताना काही सूचना मध्यंतरी आपली जी बजेटची मीटिंग झाली होती त्या मीटिंग मध्ये मी काही सूचना केलेल्या होत्या। त्यामध्ये प्रामुख्याने मंडईच्या विषयामध्ये आपण जे आपले पद विक्रेते आहेत त्यावेळेस उपायुक्त लोखंडे साहेबांनी सांगितलं की जवळपास सोलापूर शहरामध्ये 6000 पद विक्रेते आपले आहेत, तर त्यांना आयुक्तांकडून जे लायसन आपण दिलं जातं ते अद्यापही बऱ्याच लोकांना म्हणजे 200 लोकांना फक्त आपण ते लायसन दिले गेलेलं आहे, तर 6000 लोकांना ते लायसन देण्याची मोहीम 1 एप्रिल ते 31 एप्रिल दरम्यान ती करावी, जेणेकरून 3 कोटी रुपयाचं उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। याचबरोबर अनेक गाळे म्हणजे ही खूप गंभीर बाब आहे महापौर साहेब, 2021 पासून गाळ्यांचं रिन्युएशन झालेलं नाही आहे, तर मला या ठिकाणी आपल्याला विनंती आहे की या गाळ्याचं रिन्युएशन करून त्या ठिकाणी जे बंद गाळे त्यांचा ठिकाणी निलाव करण्यात यावा आणि रेडी रेकनर दराने हे गाळे देण्यात यावे, जेणेकरून आपल्या महापालिकेचं उत्पन्न या ठिकाणी वाढणार आहे। आणि आपण या बजेटमध्ये सीसीटीव्ही करता 50 लाखाची तरतूद केली, त्याकरिता मी खरं तर आपले अभिनंदन करतो, कारण आजपर्यंत सीसीटीव्हीसाठी कुठल्याच बजेटमध्ये मला वाटतं यापूर्वी तरतूद केलेली नाही आहे, परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने केला जातो याचा आपल्याला अनेक पोलिसांच्या तपासामध्ये त्या ठिकाणी आरोपींना शोधण्यामध्ये जी मदत झाली आहे, यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे जे आपण केल्यात त्यामुळं सोलापूर शहरामध्ये महिलांचे वाढणारे चेन स्नॅकिंग असतील, त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये जे वाढते घरफोड आहेत यांच्या तपासादरम्यान पोलिसांना त्या ठिकाणी खूप मोठी अडचण सीसीटीव्ही कॅमेरे बऱ्याच ठिकाणी नसल्यामुळे होते। स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्या ठिकाणी 131 कॅमेरे सोलापूर शहरात चालू आहेत, नव्याने आपण 50 लाखाची तरतूद केल्याने मला वाटतं की सोलापूर शहरामधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आपण हे जे पाऊल टाकलंय ते खरं तर स्वागतार्ह आहे। त्याचबरोबर लिंगायत भवन बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यासाठी आपण केलेली 75 लाखाची तरतूद असेल, मराठा भवनसाठी केलेली आपण त्या ठिकाणी 1 कोटी तरतूद असेल, बिरवा मंदिरासाठी केलेली तरतूद, हे पाहता खरोखर सर्व समाज घटकाला सोबत घेऊन जाणारा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडलाय। महिलांना स्वच्छतागृह देऊन त्या ठिकाणी आपण हे सुद्धा साबित केलंय की महिलांच्या सोबत हे आपलं सरकार आहे। आणि आपण त्या ठिकाणी पाहिलंय स्थायी समिती सभापती रणजित चाकोते असतील किंवा उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर असतील, मी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो। ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी महिलांना लखपती दिदी योजना असेल किंवा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ताकद देत आहेत, त्याच पद्धतीने या महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या रणजिताताई चाकोते यांच्याकडे देऊन आणि उपमहापौर पण ज्ञानेश्वरी देवकर यांच्याकडे देऊन ज्या महिलांचा सन्मान केलाय त्याकरता पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांचे देखील या ठिकाणी मी आभार मानतो। आणि मी तुम्हाला या ठिकाणी अजून एक मला सांगायचं आहे, राज्यातलं मुख्यमंत्री देवेंद्रजीचं सरकार असेल किंवा केंद्राचं नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार असेल आणि महानगरपालिकेला हे आपलं सरकार ट्रिपल इंजिनचं सरकार नक्कीच सोलापूरला विकासाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाणार आहे। त्यासाठी या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकार देखील आभार मानतो की त्यांनी वेळोवेळी आपल्याला मदत केली आहे। आणि या ठिकाणी मी प्रामुख्याने एक उल्लेख आमदार देवेंद्रराव कोटे यांचा करू इच्छितो। कालच जो ऐतिहासिक निर्णय झाला की सोलापूरच्या MIDC साठी त्यांनी जो 56 कोटीचा निधी या ठिकाणी दोन्ही MIDC मंजूर केलाय। खरं तर आता ही विशेष बाब म्हणून खरं तर ही जी स्कीम आहे त्यामध्ये 75% राज्य शासन आणि 25% व्यापाऱ्यांनी द्यावं असं असतं, परंतु त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी सांगितलं की आमच्या इथले MIDC ते कारखानदार आहेत हे अडचणीमध्ये असल्यामुळे आपण त्यांना कोणताही आर्थिक बोजा न देता 100% तरतुदी शासनाकडून द्यावी। मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्या ठिकाणी त्यांना त्यावर शेरा दिला की विशेष बाब म्हणून हे करण्यात यावं, त्यासाठी आमदार देवेंद्र कोटे यांचा देखील मी आभार मानतो। आणि याच पद्धतीने आपण जे पूर्व भागामध्ये चौपाटी करण्यासाठी जे पार्क चौपाटी जशा पद्धतीने आहेत त्याच पद्धतीने पूर्व भागाच्या मोकळ्या जागामध्ये चौपाटी आणि अक्कलकोट रोड पॉईंट स्ट्रीट पार्क मधल्या काळात सुरू केलं, त्या ठिकाणी चौपाटी चालू करून त्याचं उत्पन्न आपण त्या ठिकाणी चालू करावं या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो। आणि आपण हे मांडलेला अर्थसंकल्प नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या धोरणावर आपण मांडलो, याकरिता आपले पुरस्कार आम्ही अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।